आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं सावली? तुम्ही तुमचा रुमाल विसरलात पुन्हा। मी गोष्टी विसरल्यानंतर तुझी जे काय तारांबळ उडते ना ते बघायला खूप छान वाटतं मला। खरंच माझ्याबद्दल जी काळजी वाटते ना तुला ते बघायला खूप भारी वाटतं मला, म्हणून मी मुद्दाम विसरलो होतो। बाय बाय। सावली, हे बघितलंस का तू? आजोबा, तुम्हाला पलीकडे सोडू का? हो पोरी, बरं मी सोडते। उपकार होती। पण तू सारंगला विचारलं होतंस ना अपलोड करायच्या आधी? नाही, हा कुणी केलाय हा व्हिडिओ? कुणी केलाय म्हणजे तुझाच व्हिडिओ आहे ना? आणि काय ग, त्या दिवशी मी सांगत होते तेव्हा नाही करत होतीस आणि आता काय? नाही वहिनी, एक मिनिट, मी असा व्हिडिओ कोणाला का पाठवेन? मी लोकांची मदत करत होते तेव्हा बहुतेक कोणीतरी माझा व्हिडिओ काढून टाकलाय। आपण किती व्हायरल झाला बघतेस ना? नाही म्हणजे कोणीतरी दुसऱ्याने हा व्हिडिओ काढून अपलोड केलाय। पण कोणी केलं असेल हे? चला, झालं सगळं। अलका, हे बघितलं का माझ्या लेकीचा व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे? यावरनं हे सिद्ध होतं की अजूनही माणुसकी आहे ग जगात शिल्लक, म्हणजे चांगुलपणाला किंमत आहे अजूनही। नाही, आपल्या लेकी एवढे नसले तरी तारालाही खूप लाईक्स येतात आणि तसंही लोक तिला खूप आधीपासून ओळखतात तिच्या आवाजासाठी। तिच्या आवाजासाठी? म्हणजे लोकांना तरी तसंच वाटतं ना, तारा दिसायला। ते काही असू दे ग, त्या ताराने काही करू दे, जिंकणार माझी लेकच आहे, कारण ती अस्सल सोनं आहे आणि सोन्याची झळाळी कधी लपत नसते, लक्षात ठेव। बरं ठीक आहे, हे सगळं त्या परिजीवीला कळवायला हवं ना, वेळेत कळवून टाकू लगेच। बोला। नमस्कार परिजीवी वजे, कशा आहात? कशी असणार आहे? तू जिवंत आहेस ना अजून, त्यामुळे अस्वस्थच आहे। वा वा वा, किती छान। तुम्ही अशीच देवाकडे आमच्या मरणाची प्रार्थना करत राहा, म्हणजे भगवंत आम्हाला, परमेश्वर आम्हाला उदंड आयुष्य देत राहील, नाही का? आणि कसं आहे ना परजीवी वजे, तुम्हाला पोचवल्याशिवाय आम्ही काही जात नसतो। बरं असो, ते राहू द्या, मी काय सांगतोय ते ऐका। आता अजून एका पराभवासाठी तयार व्हा, कळलं? माझी लेक सावली ताराचा मजबूत पराभव करणार आहे। काय संबंध आणि कसला पराभव? का आता दिवसा ढवळ्या पण तुला भैरवीला हरवायची स्वप्न पडायला लागली? परजीवी वजे, मी स्वप्न पण तीच बघतो जी पूर्ण होणार आहेत, कळलं का? ऐका, रूपम मॉडेल हंट साठी तुमच्यासारख्याच एका परजीवी मुलीने, म्हणजे तारा वजेने, माझ्या सावलीच्या जीवावर स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे। म्हणजे माझ्या बाजूने मी सावलीचा सहभाग नोंदवलेला आहेच, लक्षात घ्या। ज्या फोनवरनं आम्हाला शिव्याशाप देता, आमच्या मरणाची वाट बघता, तो फोन एकदा उडून बघा। आमची लेक किती लोकांना आवडतीये, किती प्रसिद्ध झालीये, तिचं काम लोकांना आवडतंय। आणि अजून एक, तारा वजेने कितीही काही केलं तरी जिंकणार माझी लेक सावली, हे विसरायचं नाही परजीवी वजे, कळलं का? लोकांवर झाले तुमचे ओझे, ठेवा फोन। आजोबा, तुम्हाला पलीकडे सोडू का? हो पोरी, बरं मी सोडते। उपकार होती।
तारा 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 काय मूर्खपणा आहे हा. आता बस, जगन्नाथला सावली जिंकायचा विश्वास आहे ना, तिला तर मी स्पर्धेत पोहोचूच देणार नाही. पण आता जरा या ताराकडेही बघायला हवं. हिचं लग्न काय झालं, हिला शिंग फुटली आहेत आणि आता डोक्यावरून चाललाय. आता बस. वहिनी वहिनी हे बघा काय झालंय. आपला गेम आपल्यावरच उलटलाय. काय झालंय? या मॉडेल हंट साठी कोणीतरी सावलीचाही व्हिडिओ अपलोड केलाय आणि तोही व्हायरल झालाय. तारा, यू आर ओव्हर रिॲक्टिंग. सोशल मीडियाचं जग आहे हे. तिकडे सगळी मूर्ख माणसं असतात. मला खरंच सांग, त्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं काय आहे? काहीतरी आहे का? नाही ना? चिल. आणि तसंही फिनालेला मॉम आणि मकरंजी असणार आहे, त्यामुळे जिंकणार तूच. रिलॅक्स. आई वहिनी, तुम्हाला ना या व्हिडिओ मागचं सिरियसनेस लक्षातच नाही येते. कारण सावली ऐन वेळेस असं काहीतरी करते ना की आपल्याला कळते नाही आणि ती जिंकून जाते. तिचा काहीच भरोसा नाहीये. मला आलाय हो तिचा अनुभव. तारा, तू ओव्हर रिॲक्ट करतेस. तिच्याकडे तुझ्यासारखा गळा आहे का? ती तुझ्या इतकी सुंदर आहे का? अगं तू पॉप्युलर आहेस, तुला अख्खं जग ओळखतं. तिला कोण ओळखतं? काय आयडेंटिटी काय आहे तिची? काहीच नाहीये. चिल. ब्रेकफास्ट करायला चल, पुढे तुला दिवसभर खूप काम आहेत. ये. वहिनी, तुम्हाला अजून माहित नाहीये सावली काय चीज आहे ते. असो, तुम्ही अजून मला पण ओळखलेलं नाहीये. मला चांगलंच माहितीये या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे ते. काय उठल्या का महाराणी? फोन उचलला म्हणजे हाताला मेहंदी लागली नसलच नाही का? काय ग सावळे, विसरले बाई तू आम्हा गरीब माणसाला. आम्हाला म्हणजे मला नाही हा, मी सोडून तुझ्या त्या गरीबड्या घरच्यांना. हे ऐक ना, नवऱ्याच्या जीवावर मोठं व्हायला कसलं भारी वाटत असेल ना. त्याच्या जीवावर उड्या मारायच्या. पण मला सांग, लायकी विसरली तू स्वतःची? ते म्हणजे पात्रता लक्षात ठेवायला पाहिजे ना माणसानं. तू म्हणे त्या मॉडेल हंट मध्ये भाग घेतेस. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जोक आहे बाई हा. सांग तुला माहितीये का ग, मॉडेल म्हणजे काय? काही माहितीये का तुला? हा, मॉडेल कशा असतात, कशा दिसतात, काही माहितीये का? गोरे गोरे पान असतात त्या, उंच पुऱ्या आणि टच्चा टच्चा चालतात रॅम्प वॉक वर. कुणासारख्या? माझ्यासारख्या चिकन्या टेकन्या. कसं धाडस केलंस बाई तू, सांग बरं मला. तुझा भाऊ इथं हांतरुणाला खेळलेला असताना, तुझी ती घरची माणसं बेकीला लागलेली असताना, हे असली थेऱ्या करायला लाज नाही वाटत तुला? मॉडेलिंग करणार तू? तुला माहितीये का त्याला काय म्हणतात? कावळ्याला किती बी घासून घासून आंघोळ घातली, त्याचा बगळा होत नाही. मॉडेल हंट